सर्वांना नमस्कार। आजची ही पत्रकार परिषद घेण्यामागचं मुख्य कारण असं आहे की आपल्या सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये 2024च्या सार्वत्रिक विधानसभेच्या निवडणुकीत एक दैदिप्यमान यश मिळालं आणि शिवसेनेचे 57+3 असे 60 आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून आले। शिवसेनेची स्थापना झाल्यापासून आजतागायत तो स्ट्राईक रेट आहे तो सर्वात बेस्ट आहे। म्हणजे युनायटेड शिवसेना समजा तुलना केली 60 आमदार सुमारे 80 जवळपास विधानसभेचे सदस्य लढत असताना एवढ्या मोठ्या संख्येने आमदार निवडून आले। सोबत सरकारी आणि महाराष्ट्राच्या इतिहासात इतकं यश कधी मिळालं नाही, विरोधी पक्षाला इतकं मोठं यश मिळालं। त्यासाठी माननीय एकनाथजी शिंदे शिवसेनेचे मुख्य नेते व विद्यमान मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्राच्या सर्व विधानसभेमध्ये जिथे पक्षाला आमदार लोकांनी निवडून दिलं आणि जिल्ह्यात शिवसेनेचे आमदार निवडून आले अशा सर्व मतदारसंघामध्ये आभार सभा घ्यायचा निर्धार आणि निश्चय केला होता। त्याला अनुसरून रामटेक विधानसभा क्षेत्रामध्ये धनुष्यबाण या चिन्हावर 5व्यांदा शिवसेनेचा आमदार निवडून आला आणि सर्व माझ्या मतदारसंघाच्या जनतेचे, जिल्ह्यातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना आणि सर्व जनतेला, मतदारांना आभार मानण्यासाठी स्वतः माननीय एकनाथजी शिंदे 20 तारखेला रामटेक विधानसभा क्षेत्रामध्ये कन्हान या शहरामध्ये येत आहेत। त्यांच्यासोबत काही मंत्री देखील असतील। अजून त्या संदर्भामध्ये अंतिम निर्णय म्हणजे ती यादी आलेली नाही, परंतु स्वतः शिंदे साहेब 20 तारखेला सुमारे 4 ते 5च्या दरम्यान कन्हानच्या तेजाब कंपनी ग्राउंडमध्ये, म्हणजे जो कन्हानला जिथे माझी निवडणुकीची शेवटची सभा झाली होती प्रचाराची, त्याच मैदानात शिंदे साहेब येत आहेत आणि सर्व जनतेचे, मतदारांचे आभार मानण्यासाठी ते येत आहेत। आणि त्या सभेमध्ये तसं तर जी शिवसेनेची सदस्य नोंदणी सुरू आहे किंवा काही प्रवेश आहे या संदर्भामध्ये देखील काही निर्णय या संदर्भात होईल। तर आता पक्षवाढीच्या दृष्टीने लोकांचे आभार मानण्यासाठी माननीय शिंदे साहेब येत आहेत। आपल्या सर्वांना माझी आग्रहाची विनंती आहे की एकनाथजी शिंदे साहेबांना जनतेने खूप प्रेम दिलं, विश्वास दिलं। इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये शिवसेनेची मध्ये जी काही राजकीय घडामोडी घडल्या त्यानंतर सर्व लागलेले दाग पुसून जनतेमध्ये आपलं स्थान आपल्या कर्तृत्वातून, आपल्या कृतीतून त्यांनी निर्माण केलं आणि महाराष्ट्राच्या जनतेमध्ये एक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जी ख्याती आपली निर्माण केली, कॉमन मॅन म्हणून त्यांनी जे आपलं स्थान जनसामान्यामध्ये स्थापित केलं, त्यातून लोकांनी भरभरून प्रतिसाद त्यांना दिला। त्या सर्व जनतेचे आभार मानण्यासाठी विदर्भामध्ये पहिल्यांदा ते रामटेक मतदारसंघात येत आहेत। त्यासाठी मी त्यांना देखील धन्यवाद देतो। आपल्या मतदारांचे तर धन्यवाद देतच आहोत नेहमी, परंतु ते स्वतः देखील आभार मानण्यासाठी येत आहे आणि सतत जनतेत राहणारा माणूस, पुन्हा जनतेमध्ये लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ, शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय करणारे आणि अनेक सर्व लोकहिताचे निर्णय करणारे महाराष्ट्राचे लोकनेते माननीय एकनाथजी शिंदे येत आहेत। आपण सर्वांनी या संदर्भामध्ये योग्य ती प्रसिद्धी करावी अशा पद्धतीची आपण विनंती करतो आणि आपल्या सर्वांच्या प्रसिद्धीमुळे जिल्ह्यामध्ये एक शिवसेनेचं वातावरण निर्माण होईलच असा मला विश्वास आहे आणि लोकांचं आकर्षण देखील शिवसेनेच्या संदर्भामध्ये सातत्याने वाढत आहे आणि सतत लोकांच्या संपर्कात राहणारे एकनाथजी शिंदे हे पुन्हा प्रत्येक विधानसभेमध्ये जात आहेत, सर्व मतदारांचे आभार मानण्यासाठी जात आहेत सर्वच विधानसभा क्षेत्रामध्ये आणि विदर्भामध्ये त्यांची सुरुवात ही आपल्या मतदारसंघात होत आहे। माझ्यासाठी आनंदाची बाब आहे। बाकीचा विषय मान्य तुम्हाला सभा किती वाजता आहे? सुमारे 4 ते 5च्या दरम्यान सभा। पक्षप्रवेश अजून ते विचाराधीन आहे। कोणता मैदान?
निजाम मैदान तो सांगा. इथं मोदी साहेबांची सभा झाली होती, त्याच्या ऑपोजिट मध्ये पोलीस स्टेशनचा मागे एक मैदान आहे. सर्व राजकीय सभा तिथं झालेले आहे. आपण मोदी साहेबांची सोडून त्याच मैदान. सर्व नेत्यांच्या सभा आमच्या विधानसभेच्या त्याच ठिकाणी होतात. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये जी निवडणूक पार पडली आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आहे, त्यानंतर असा निर्णय घेण्यात आला की आदरणीय शिंदे साहेब सर्व 60च्या जागी विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन जनतेचे आभार मानण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यानुसार विदर्भातील पहिली सभा आहे आणि त्यानंतर म्हणजे पश्चिम महाराष्ट्रापासून सुरुवात झालेली आहे. कोकणमध्ये पण 2 सभा झालेल्या आहेत. अशा पद्धतीने आठवड्यात 2 सभा घ्यायच्या, 2 ते 4 सभा घेऊन हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. आदरणीय शिंदे साहेबांचं लक्ष हे आता विदर्भाकडे जास्त द्यायचं त्यांनी निश्चित केला आणि या भागामध्ये पक्ष संघटन सुद्धा बळकट करण्यासाठी ते स्वतः जातीने लक्ष देणार आहे. त्याचाच हा एक भाग आहे की जे स्वतः माननीय एकनाथजी शिंदे साहेब या सभेला येणार आहे. जसा एक माझा तुम्हाला प्रश्न आहे. मुख्यमंत्री म्हणून खूपच छान कार्य त्यांनी 2.5 वर्ष केलं. एकनाथ शिंदे साहेब जनतेचे प्रेम त्यांना मिळालं, परंतु मित्र पक्षाने ज्याप्रमाणे त्यांना प्रेम द्यायचं होतं सत्तेत आल्यानंतर त्याप्रमाणे त्यांना प्रेम मिळालं नाही. या संदर्भात तुमचं काय आहे? हा प्रमाणपत्र आपण कसं देऊ शकतो? आपल्याला कोणी सांगितलं? माझा प्रश्न आहे असं कुठलंही नाही चुकीचा भ्रम करून आपण पसरवलं नाही. त्यांना ज्याप्रमाणे म्हणजे पद द्यायचं होतं, मंत्रीपद मिळायचं, त्याप्रमाणे मंत्रिपद त्यांना मिळालं नाही. नाराजी होती त्यांची. असं आपल्याला कोणी सांगितलं? त्याने शिंदे नाही, साहेब मला कोणी सांगितल्याची गोष्ट नाही. मी तुम्हाला प्रश्न केला त्याचा असं आहे. राजकीय तुमचं मत मांडा. राजकीय परिस्थितीमध्ये शेवटी प्रत्येक महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, प्रत्येक ठिकाणी कॉम्प्रोमाइज काही गोष्टीमध्ये करावं लागतात एकमेकांसाठी. शेवटी आपले मित्र पक्ष असतात, एकमेकांसाठी जे काही निर्णय करतात ते सर्व गोष्टीचा विचार करून तो नेत्याचा अधिकार होतो. त्यामध्ये आम्ही कुठलंही भाष्य करणं योग्य वाटत नाही. अशी काही मोठा नाही. आता अनेक लोक रांगेत आहे. आता शिंदे साहेबच निर्णय करते मतदारसंघाचा नाहीये. शेवटी पूर्ण विदर्भातून कुठल्याही व्यक्तीचा प्रवेश होऊ शकतो. प्रवेशाच्या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल आणि त्यानुसार ते आपल्याला कळेल. काही संकेत काँग्रेस आज त्या संदर्भामध्ये काही सांगणं योग्य नाही. कार्यकर्त्यांच्या राहील तर काही नेत्यांचे अशी ती काही होऊ शकतं. सध्या वाट बघा. विदर्भात ऑपरेशन टायगर होणार म्हणजे ते आपल्याला माहित आहे की आता मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकांचं आकर्षण शिंदे साहेबाबद्दल आणि महायुतीबद्दलच एकंदरीत आहे. महाविकास आघाडीमध्ये पूर्णपणे बिघाडी झालेली आहे. आपल्याला कल्पना आहे की संजय राऊत आणि शरद पवार साहेबांच्या बद्दल कशा पद्धतीचे स्टेटमेंट करत आहेत. उद्या राजकीय दृष्ट्या पवार साहेब काय निर्णय घेतील हे कोणास प्रत्येकाच्या मनामध्ये याची शंका आहे. लोकांनाही दिसून राहिलं की आता भविष्य कुठे आहे, ओरिजिनल शिवसेना कोण आहे. जनतेने पब्लिकनी मतातून धनुष्यबाण आणि शिवसेना कोणाची आहे हे ठरवून दिलेलं आहे. त्यामुळे आता लोकांचं आकर्षण राहणारच आहे. परंतु स्क्रीनिंग करून कोणाला प्रवेश द्यायचा तर कोणाला प्रवेश नाही द्यायचा हा निर्णय शिंदे साहेब घेत असतात आणि ते याचा निर्णय करतात. अशी एक युतीमध्ये असा परंपरा की जिथे मित्र पक्षाची मंत्री आहेत, संपर्क मंत्री आहेत. आधी होतो आता भाजप संपर्क मंत्री अपॉइंट करतो. तर आपल्या काही अजून मला या संदर्भामध्ये माहिती नाही. मला असं काही दिसलेलं नाहीये की कुठं संपर्क मंत्री जाहीर केलेले आहे. अधिकृत काही यादी आली नाही. त्यामुळे ते काय करणार आहे आज मी त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. आणि प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, तर त्यांनी वाढवावा. कुठल्याही राजकीय पक्षाने स्वतःचं काम थांबवावं असं राहत नाही. प्रत्येकाने आपलं काम वाढवायचं असतं. उलट महायुतीमध्ये जर एकमेक प्रत्येकाने आपला पक्ष वाढवला तर त्याच्यातून महायुती भक्कमाने घट्ट होणार आहे. आर्थिक स्वराज्य निवडणुकांमध्ये काही डिसिजन झाला आहे की भाजपसोबत करणार आहे? आता तसा वरिष्ठ पातळीवर निर्णय महायुतीचाच आहे. परंतु एखाद्या मतदारसंघात किंवा एखाद्या ठिकाणी स्थानिक परिस्थितीनुसार काही कमी जास्त निर्णय काय होईल आज मी सांगू शकत नाही.
परंतु एकंदरीत महाराष्ट्राच्या सर्व निवडणुका या माहितीतूनच लढायचा अशा पद्धतीचा निर्णय वरिष्ठ स्तरावर झालेला आहे. नागपूर अपडेटमध्ये काही झालं आहे का? अजून कुठल्या निवडणुका जाहीर झाल्या नाही, त्यामुळे आज त्या विषयावर भाष्य करणं योग्य नाही. भाजपने तसं दीड केलेलं त्या शिवसेनेकडून काही असं लक्ष निर्माण नाही. आपल्याकडे देखील आता डिजिटल पद्धतीने सदस्यतेचं काम झालेले शिवकार्य म्हणून 23 जानेवारीला माननीय एकनाथजी शिंदे यांनी शिवसेनेची सदस्य नोंदणी सुरुवात केलेली आहे आणि ती सदस्य नोंदणी देखील महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे असा आपला प्रयत्न राहणार आहे आणि ते होईल. डिजिटल पद्धतीने जो सदस्य